हॅलो, तर आज मी तुम्हाला घडीची पोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी पीठ मळून घेतलं आणि 15 मिनटं रेस्ट करत ठेवलं आणि 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता पीठ असं मऊसूत झालं आहे। तर आता पिठाला थोडासा तेलाचा हात लावून परत एकदा पीठ चांगलं मळून घेतलं आणि त्याचे मीडियम साईजचे गोळे बनवून घेतले। आता एक गोळा घेऊन पुरीच्या आकाराचा लाटून घेतला, वरती तेल लावून घेतलं, वरती थोडंसं सुकं पीठ भुरभुरलं आणि घडी मारून घेतली आणि एका साईडनी चपाती लाटून घेतली। अशा प्रकारे कडेकडेने चपाती लाटून घेतली। आता तवा गरम करून घेतला। तवा गरम झाल्यावर चपाती टाकली वरती आणि थोडेसे वरती बबल्स दिसले की चपाती पलटी करून घेतली। वरती तेल लावलं आणि तुम्ही बघू शकता चपाती अशी छान अशी फुगली आहे। दोन्ही साईडला तेल लावून घेतलं आणि अशा प्रकारे सर्व चपात्या बनवून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता किती मऊ आणि लुसलुसीत झाल्या आहेत। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।